सिद्धिविनायक मोरया, जनसकलांचा तू अधिनायक सिद्धिविनायक मोरया, सिद्धिविनायक मोरया, सिद्धिविनायक मोरया. काळोख पडटा तोंडाचे लायट लाय काळोख पडटा तोंडाक. Take it.
पावले जपून घालतोय. या राज्यात पाऊल पडतात मन कसं अगदी आनंदाने प्रफुल्लित झालेलं आहे. आणि का होऊ नये, या प्रजाजनासाठी मी जे कष्ट सोसलेले आहेत त्याचं निश्चितच फळ मला मिळालेलं आहे. सगळे प्रजाजन सुखी आहेत. पण एकच गोष्ट आम्हाला सतावत आहे आणि ती म्हणजे तो दुष्ट क्रूर राक्षस. त्या राक्षसापासून माझ्या प्रजेचं रक्षण करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. आणि आता त्यासाठीच माझे सगळे प्रयत्न चालू आहेत. परंतु तो राक्षस कधी येईल याची शाश्वती मी देऊ शकत नाही. परंतु तू या राज्याचं रक्षण करणार. अरे तू तोच राजा आहेस ना ज्याची काल तलवार हरवली आहे. आज माझ्याकडे ही भीमा गदा आहे. मोक्ष करून टाकीन मी. अरे माझ्या एका वारात ही गदा आणि तुझा सर दोनही मी गुंड करून टाकीन. जोपर्यंत सत मार्गाने चालणारा हा राजा आहे
तोपर्यंत तू माझ्या प्रजेच्या केसालाही सुद्धा धक्का पोचू शकत नाही. अरे तर मग बघू तुझ्या गदेत जास्त शक्ती आहे की या राक्षसाच्या तलवारीत. उन्मत्तपणा आणि गर्व करणं हे इष्ट नाही. मी तुम्हाला परत चेतावणी देतो, तू आल्या मार्गाने परत चल. ओ राजा, अशा राजांच्या धमक्या या राक्षसाने कित्येक घेतलेल्या आहेत. या जगात कोणताही असा राजा नाही ज्याने या राक्षसाचा वध केला आहे. माहित आहे तुला मायावी शक्ती आहे, तू इकडून तिकडे उडू शकतो, पण तुला माहित नाही हा राजा या प्रजाजनांच्या रक्षणासाठी काही करू शकतो. माझ्या या दिव्य शक्तीचा उपयोग करून मी या राजेला आणि माझ्या खिलाफ जाणाऱ्या एका एका प्रजेला भस्म करून टाकणार. हे तुझा स्वप्न कदापि शक्य होणार नाही. तुला जर पाहायचं असेल तर हे माझ्याशी गदा युद्ध कर. चल तर होऊन जाऊ द्या. अरे तुझी ही गदा माझ्या तलवारीपेक्षा धार नसणार. चल तर होऊन जाऊ दे. ढंटाना ढटाना ढंटाना ढटाना ढंटाना ढटाना ढंटाना गणची कटर राव. करतय तुझं काम करतय. गावली तलवार, गावली गावली तलवार. गेलंय गेलंय गेलंय. चुकलंय चुकलंय प्रजानु, चुकलं रे राजानु. चला रे माफ करा, माफ करा रे. निखिल खाई की कसम जो निभाई नहीं, झूठी खाई की कसम जो निभाई नहीं, काटी रात मैंने खेतों में तू आई नहीं. काटी रात मैंने खेतों में तू आई नहीं, काटी रात मैंने खेतों में तू आई नहीं. आया भी मैं घर से थोड़ी थोड़ी शवर मचाए रे, खाई मेरी चुनरी
इन्नवडी नाडिल्ल कुट्टलोड अन्नवडा सगळा कपड प्राण घटक यवा चित्रगुप्त काय खबर? यमदेवा, साऊथच्या भाषेत तुमचा संपला असेल तर पश्चिमेकडे या. सगळ्या भक्तीत हाडल्यात मरे भाषा आहे त्याच्यात म्युझिक आहे त्याची. भक्तीचा राम म्हणून तू आहेस आता. बरं कामाचा बोल. आता तू काय घोळ घातलं बघतो कसलो हो काय एका अडूपुडे हो ग याचा अजून आयुष्य संपान ना कोणाचं? तरी त्याका तू बिगिना हाडलंय. खरं होता बघा का माहिती तू गेले तर घेऊन येले बरं ते का झालं काय? अरे बघ त्याचं आयुष्य अजून संपान ना तरी त्याका तू बिगिना उकलून हाडलंय. अरे देवा हो मरे रेडो शक्ती गोसो काय काय हाडलं काय हेलो आणि कोणाक हाडले मी तो करूया का आता गो बाय करूया काय? मी खय सर मी खयलय. अहो तुम्ही कोण? दशावतार नाटकातले कार्यकर्ता तुम्ही? मोचे मारचे काय वेंगुर्ल्याचे तुम्ही? माका तुम्ही किडनॅप करूंक ना माझी बायको तुमका 1 रुपया सुद्धा दिवची ना. खय असे मी खय येल असय. अरे मानवा तू यम लोकांना पृथ्वी लोकांना. यमलोक म्हणजे तो अरुंदच्या फुलला रे अलीकडचा काय पलीकडचा? अलीकडचा. या बघ मी तुमच्या गजाली सारखे ऐकलंसय. तुमच्याकडनं कसली तरी चूक झाल्या. खरी गजाल मा आता चूक तर झाल्या त्याच्या खातीर मी क्षमा मागतोय. तू काहीतरी आता कर तुझा. माझा मी काय करतलय? माका बाबा यमा तू हडलय. काय करूया? मी एक सांगते तुला आता काय केलंय बघ तर तुझा तू बघ मका काय सांगतोय. या बघा माझा अजून आयुष्य सकळ असला पृथ्वीचेर या तुमच्या चुकीक लागान मी हय पावलंसय काय ता यमलोकात. मी आता काय ता करा मका आणि परत धाडा तुम्ही. एक आयडिया आहे माझ्याकडे. कसली रे? तुमका याद असा गोव्यात कोरगाव नामक राष्ट्र असा एक तर कोरगाव नामक गाव असा तो त्यातल्या भुरग्यांक मी बरोबर दिला 100 वर्ष आयुष्याचो. इतको गिरा दिलंय. दिलं खुश झालंय माझी मर्जी. तू कोण सगळं सांगूया का? अरे पण तिथून कोण? हो तुका मी सांगते तुका हो सुरगो कसो दिसता रे? ऐका तो मानव सुरगो चला सुरगो म्हणजे तो कोरगावचो हुदुलो रे. अरे तुम्ही साफत तुमची टकली उडवल्यात काय रे? अरे तो दिस रात नुसतो त्यालाच नुसते भजिये काढून आपली कोळसा भरत असता आणि तुम्ही मग त्याच्या अंगात धाडतात. आणि जर तो काम करताना फाटसून वंदून जर असं एक ढुंक घातलो तर आयगाय करू मेलाही बरं मी. अरे पण तुका डेली कोरगाव नेऊन मेळटाला आणि त्याच्यासारख्या भावाक मेळटाला सारख्या मेळटाला. हाय मरे ता बरा हा रे. पण गेल्याच्या कुळाच्या जात्रेक त्याचे फक्त 200 रुपये गेले. एक वरसभर त्याने आमका तर ऐकायला मरे तर कोण ऐकतलो ना बाबा ना मी ना बाबा सुरग्याच्या अंगात जाऊचंय. बघ आता बाबा चूक आमची त्याका खय घालतलो सुरगेच्या ह्याच्यात वंदूचं मारबीर खायच झाल्या बसतो ना करे आमची चुकीने हो खातलो मार नका रे बाबा. मी सांगते तुका अजय नार्वेकर सारखो परफेक्ट आहे का? देव माणूस अजगो रे तो अजगो मरे नार्वेकर तो मरे क्रिकेट खेळटा कोरगावचो तो. पोचलो. अरे बाबा माझ्या त्याचा मी सांगतोय. पहिली शिफ्ट झाली का दुसरी आणि दुसरी शिफ्ट झाली का तिसरी शिफ्ट आणि चौथी शिफ्ट आणि 5वी शिफ्ट आणि कितके रे बाबा ते शिफ्टी ते का जगाल तरी वेळ असा रे. अरे बरा दादा मोठी नाव मेळटलं हाय मरे ता एक हा नावचा एक हा पण मका सांग त्याच्याकडे वेळ तरी असा. रे चित्रगुप्ता आणि वेळ मिळलोच वाईट तर तो भक्ती घाडतो तितक्या सोड 2 तासात ते थिव गाडीला बघू कल्लो तो. हो बाबडो जाम जातो.
अरे एकदा काय झालं जाणं, भक्तीन तेवढे एका सावंतवाडीसून फोन केलो आणि सांगला डाळ आणि भाताची व्यवस्था झालेली आहे, लोणचा व्हायचा परत कोण जातलो नारे बाबा ना मी ना अजग्याच्या अंगात जायना चित्र तू कामची ह्याका किती भूकदंड बाबडे आता मोठो गंभीर प्रश्न झालो असा मी काय आणते बघ त्याका हँडसम विवेक दिवया रे. दुसरं कोण ना त्याका विचार चालत झाल्या तो डॉक्टर विवेक रे, डॉक्टर विवेक मा. अरे बाबा तुमच्या पाया पटय, माझ्याकडे असा करू नका. तुमका खबर हा काल काय झाला आता? अरे त्या शौर्याचं चुकान भजियेच्या टॉपाक हात लागलो, सगळे भजिये धुंग लायले त्यांनी. अरे एक वर्ष झाला कोविड जाऊन आज सुद्धा तो निघताना मास्क लावून निघता. अरे हात धुवून धुवून त्याचे सातडे गेले, कातडे गेले, साबण संपले कोरगावातले. त्या माणसाच्या शरीरात घालून शोधतात तुम्ही मका. अरे पण तुका पीटर इंग्लंडचा शर्ट, सलमान खानची फिटिंग खंय मेळटली तुका? असा रे, पण त्या शर्टांचेर आणि पॅन्टींचेर तो टॅग काढून विसरना ना. परत माका सांग, तो अख्खो दीस आपलो ती गाडी पुसूंक आणि गाडी धुवूंक घालयता. त्यांनी जितकी गाडी चलवंक ना तितकी गाडी त्यांनी काय करतला. गाडी धुवूंक म्हाका धाडटात तुम्ही सकाळ. बाबडो गाडी धुवूनच अर्ध वाचलो खरा. नाका रे नाका, मी तुका पहिलीच सांगी हा ऑप्शन देऊ नका म्हणून. देखा माझ्याकडे आता सॉलिड जोरदार आणि कडकदार ऑप्शन हा. कोण रे? डोंबिवलीचं सुशांत मांजरेकर. काय केलं तू? नशीब तुझा नशीब. बरो असा ताळो का काय ताळो त्यांनी जी आरती जी त्याने जी म्हटल्या या चौथीत तुका आईचा ते संभाषण बघलंय तू? होय 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 काय म्हटला त्यांनी. वा वा वा. पण एक मात्र माका प्रॉब्लेम हा त्याचा. कसला रे? तो जो अशी भुजा वैर करून जो असो करून जो चालता ते अशी करून करून आमची भुजा दुकान आपला मराड येऊ ना. मी ना बाबा सुशांतच्या अरे पण त्या बायलेच्या तिरख्या नजरेनच तो जाग्यावर येतात त्याचा काय रे. बायलेचं ऐकन अर्धो जातो दुसरा काहीतरी कोणाचा नका. एक भांगरासारखं भुरगं सांगते तुला. कोण रे? बाबा माझ्या सगुण रे, सगुण रे, चॉकलेट. अरे बाबा माझ्या सगुण म्हाका आवडता रे. पण म्हाका सांग, फाल्याच्या दिसा समज दुधाची पोती घेऊन टिट्यार गेलय, कोण आपटो धाकटो भुरगो आपलं पप्पा पप्पा करून दिला का? त्याची कोरगावात फेस तुला थोडी असत रे. दोन बायल्यो रात्र त्याला 2 पॅक मारून मिळतं. 2 तात्याची बुर्जी 2 जगा 2 पण 2 बायले खयचे आणि तो विशाल गड्याक मका अभिच्या इथं जाऊन काय त्रास नसलो. पण टेस्टा काय झाला जाण, जेलय आणि हात धुवून गेलं आणि हात धुतलो आणि कुशीक एक म्हाका गावलो तू आलो, हात पुसले आणि चुकान आपलो तोंडात तो तुवालो लायलो आणि गरगाल नाही रे. त्या गरगरान कोण रावतलो त्याच्यापेक्षा मी अभिच्या आगात जायले ना. आमचा तास झाला. आता आम्ही रिहर्सल करताना त्याचं वाचत तू आलो आपलं तू तोंड निघलो मरे आम्ही 2 तास घोळलो सारखो. मी ना बाबा अभिच्या अंगात जाऊचं. आणि त्या पुढे हल्ली त्याचा चला बघलंय असो असो कोण चलतलो. मी ना रे बाबा अभिच्या इथून जाय. मी काय म्हणतोय, तो जो गोरो गोरो पिंड भुरगो हा बघ. कोण रे? विशाल गोरगावकर. रम्य तो स्वर्गाहुनी देह, रम्य तो स्वर्गाहुनी देह. देह देह त्याचो पहिली खायचा तरी घेऊन येलो ब्लड प्रेशर आणि आता भोको घेऊन जाऊ.
कसलो हो देह मी ना रे बाबा त्या विशालाच्या इथून झालं जाय नाही बरं सुद्धा काही विचारून गेले रे झालं ख्या 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 करता कसा बाबा त्याच्याकडे बॉल पाचा आणि त्या बायलेन त्याच्या एवढी इतकी वर्ष कशी रे काढली मी ना रे बाबा त्याच्या इथून जाई नाही तुम्ही दुसरं कोणतरी बघा आता काय तूच बघ माझा तो इंटरेस्ट गेलो याच्या वेळेला दुसरा बघ काहीतरी आता सगळे झोपलेले आता थोडेसेच रावले ते राव तू रे नंदन अभिनंदन करतो यायला तुका धावतलो बिहार नंदन रे पळातोय खय तरी कित्याक सांग बघया पहिली घेतलं हात जोडो चौथी मग घेऊन येलो दोळो आणि आता कसली भोक्यात पिस्तूल घालून येला एकदा मरे खय तरी गेलो डब्यावर बसलो आणि म्हणायला लागलो पप्पा झाला मी ना रे बाबा त्या नंदनाच्या अंगात जाय नाही ना सारखं रे स्वतःच भोको उडेल ना आमच्या दोघांचं भोको उडेल तू नका बापडे तो भूकदंड नका अरे केट्यान हसा असलो जाणे तो हॉस्पिटलाच्या भाय असं हेंग काय झाला मी ना जाय नाही नंदनाच्या अंगात आता एकटोच कोण रे साई शक्ती नार्वेकर बघा तुमका पहिलीच सांगतात त्या साई शक्ती नार्वेकराच्या अंगात जर मका घालतल्या त्यापेक्षा मी आताच असं मेलो बरो कित्याक घालतल्यात तुम्ही मका त्याच्या अंगात सांगा बघूया कित्याक घालतल्यात त्याच्या अंगात मरे तो अंटे म्हणू नका सगळं मरे चॉकलेट मरतो हिरो मरतो अरे हय रे हिरो तर बरोबर अरे पण तुका डोंबवले गेले का रिक्षा फ्री सलून फ्री जेवण फ्री आईस्क्रीम फ्री मार फ्री हय रे पण ती भाजी घेताना फाटसून कोणी कोणगो घातलो आले करतलंय का आणि एकदा जाणे मग काय केलं तर त्यांनी लक्षात मरे तुमच्या वैर गेलो शाळेकडे मग आणि पाण्याच्या जागेवर खतकुदलीचा पाण्यात वापरल्या ते भोके खाजे जीवन काढतो कोण मी ना रे बाबा जाय नाही त्या शक्तीच्या अंगात आता हे मानवा तुझा आता काय तर तू बघ आमचे सगळे ऑप्शन बरे तुका दिले मरे हिरे बरा माझा तुमका आणि या सगळ्या प्रजेक एकच सांगणं असा की या जिंदगीत आमका सगळ्यांचे बरे आणि वाईट गुण गावतात हे बरे आणि वाईट गुण घेऊन त्यांना स्वीकारणं हीच खरी मानवता मी हो विचार केलेला असा की यापुढे मी परत पृथ्वीचे न जाता तुमच्याच वांगडा बसन काहीतरी कार्यक्रम केला बरं थँक्यू So
वैसा वैसा कुछ भी होता है मेरी नमस्कार. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटी आलो आहे. कार्यक्रमात संपायच्या आधी मला तुमच्यासमोर एक मनोगत व्यक्त करायचं आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे तेजस्विनी रमेश मांजरेकर उर्फ तेजा आत्या. तेजस्विनी रमेश मांजरेकर ही भाई काका, सुधा काका, भाऊ काका यांची धाकटी बहीण, पप्पा, नयन काका, दिगंबर काका आणि प्रसाद काका यांची मोठी बहीण, आका आजीची लाडकी लेक. मोठ्या बहिणीसारखी म्हणजेच आईसारखी तिने भावांना माया लावली. सुधा काकांच्या मार्गदर्शनाखाली ती एक उत्तम शिक्षिका झाली. शिस्तीने कडक आणि तेवढीच मायाळू आपल्या भावजायांनाही तिने तेवढीच माया लावली. समस्त भाच्यांना भाचींनाही प्रेम दिली. अशी ही आत्या आज आपल्यामध्ये बसलेली आहे आणि ती बऱ्याच वर्षानंतर आपल्या परिवारासमवेत गणपती उत्सवाला कोरगावला आली आहे. समस्त भाच्यांच्या आणि भाचींच्या वतीने मी गणपती बाप्पा चरणी एकच प्रार्थना करते की ह्या आमच्या आत्याला दीर्घायुष्य लाभो आणि भरपूर निरोगी आयुष्य देऊ. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा. आणि दरवर्षीप्रमाणे आपले जे घरातले जे जाणते आहेत, ज्यांच्या गायडन्स खाली आपण लहानाचे मोठे झालो, दरवर्षीप्रमाणे आम्ही घराच्या एका सदस्याला त्यांच्या या घराण्याच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी, या घराण्याच्या सक्सेसच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी हॉल ऑफ फेम म्हणून त्यांचा आम्ही सन्मानित करतो. त्याच पद्धतीने यावर्षी आम्हाला आमच्या लाडक्या आणि आमच्या एकच सख्या आत्यांना स्टेजवर बोलवायचं मी परवानगी घेतो. तेजा आत्तेबद्दल दोन शब्द सांगायचे म्हणजे, जसं मी म्हटलं आमची एकच आत्ते, आणि जशी ही आमची एकच आत्ते तशीच ती या सगळ्या भावांची एकच बहीण. आणि बहिणींचं महत्त्व काय असतं ते आमच्या घरात मोठे झालेल्या भावंडांना विचारायचं, आणि त्या बहिणीचं नातं तसं जोडून तसंच त्या भावंडांना प्रेमाने लहानाचं मोठं करून त्यांना शिक्षण देऊन आपल्या पद्धतीने जे काही त्याच्या आत्याने सगळ्यांसाठी केलं त्याच्यासाठी आम्ही सगळेजण तिच्याकडे शुक्रिया. तेजा आतेबद्दल
तेजा आतेबद्दल 2 शब्द जर दिगंबर काका नंतर अजून कोणाला बोलायचे असेल तर मला कळवा. लहान असताना मी तिखट जेवायचं नव्हतं आणि मी काल सहज फिरता फिरता देवळाच्या मध्ये एक श्री आबा म्हणून होते भटजी, त्यांची मुलगी आता अगदी तिच्याच वयाची आहे. ती मला म्हणाली, तू दिगंबर ना रे? मी म्हटलं हो. काय झालं? नाही, तू लहान असताना जेवायचा नव्हता, तुला तिखट अगदी तुमच्या घरचं पचत नव्हतं. त्यावेळी तुझी बहीण तेजा आमच्याकडे यायची आणि एवढं आमटी घेऊन जायची तुझ्यासाठी. आणि हेच मला माझ्यासाठी खूप आहे. मला खूप अगदी मन माझं भरून आलं. हल्लीची गोष्ट आहे आणि तिने आमच्यासाठी खूप केलं. मी लहान असताना मला तिने खूप खेळवलं आहे ते कमळेश्वरच्या देवळामध्ये येऊन. आणि त्याच्यानंतर ती वेंगुर्ल्याला वगैरे गेली, शिक्षण घेतलं आणि नंतर ती टीचर झाली आणि तिचं लग्न झालं. आणि काय सांगू मी. खूप खूप आभारी आहे दिगंबर काका. आता मी आपल्या या घराण्याचे ज्येष्ठ सुधाकर कोरगावकर यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन आत्तेचं श्रीफळ आणि साडीने त्यांचा सन्मान करावा आणि 2 शब्द आतेबद्दल बोलावे. आज जो तुमच्या समोर कार्यक्रम झाला, ह्या कार्यक्रमाचे कर्ते निर्माते अजय नार्वेकर आणि त्यांची बायको मिनल नार्वेकर यांनी जी सुरुवात केली आणि ह्या स्टेजवर प्रथम त्यांनी मला इथं आणलेला होता आणि मी कार्यक्रम करत होतो. असं करता करता आज ह्या गोष्टीला जवळजवळ 30-40 वर्ष झाली. कार्यक्रम तसाच चालू आहे. मजा येते. नवीन ज्युनियर सिनियर होत आहेत, सिनियर ओल्ड होत आहेत, बाहेर पडत आहेत. मी आता ती गंमत बघत होतो. मला मजा वाटत होती. मलासुद्धा वाटत होतं काहीतरी करावं असं, पण आता ती ताकद शरीरात राहिलेली नाही आहे. आत्ता काय गंमत, ह्या गणपतीनिमित्त आमची बहीण तेजा ही इथं आलेली आहे. तर तिची ती स्थिती बघून जी उड्या मारणारी, बोलणारी, नाटकं करणारी, कॉमिक करणारी, तिची आजची स्थिती, तिला धड चालता येत नाही, उभं राहता येत नाही. ही आमची पण आता पुढे माझी पण ती स्थिती होत आहे. तर हे असं निघून जात आहे. तर प्रत्येकानं परमेश्वरानं आपल्याला सगळं दिलेलं आहे शरीर, तर ते योग्य रीतीने सांभाळावं. बोलताना मर्यादेने बोलावं, चालताना डोळ्यासमोर बघून चालावं, ऐकताना चांगलं ऐकावं. ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या तर हातपाय शिल्लक राहून तो काहीतरी टक धरतो माणूस आणि नंतर एक दिवस श्रीराम जयराम जय जयराम करतो. आत्ता सांगण्याचं तात्पर्य, योगायोगाने माझी बहीण इथं बसलेली आहे, तिचा मी सत्कार करतो आहे. ह्या लोकांनी तिचं साडी आणि नारळ देऊन हे केलेलं आहे. देवाकडे विनंती करतो श्री प्रसाद कोरगावकर यांना की त्यांनी स्टेजवर येऊन तिच्या आतेसाठी 2 शब्द बोलावे. तिला अजून 2 भाऊ होते, दिगंबर कोरगावकर आणि कमलाकर कोरगावकर. आणि त्याने तिला पत्र लिहिलेलं. त्या पत्रात लिहिलेलं, बाजार फुलांचा भरला, मला तुळस मिळेना, मला बहीण मिळेना. आता शेवटी मी तेजा आतेकडे विनंती करतो की त्यांनी या कुटुंबाबद्दल आणि त्याच्या या कुटुंबातल्या त्याच्या एवढ्या वर्षांबद्दल, स्वतःबद्दल आणि आमच्या सर्वांबद्दल 2 शब्द बोला. वर्णन केलं त्याच्याबद्दल मला इतकं गुण झालं की ते कधीच विसरणार नाही. सगळ्या भावांनी मला माया दिली. त्यांच्या बायका पण मला चांगल्या करतात आणि असं वाटतं की खूप जगावं भावामध्ये, माझ्या सुनामध्ये. असं आता मला नातवंड झाले, त्यांचंही कौतुक बघून मला भरून येतं. त्यांच्याबद्दल सांगावं तेवढं थोडं, वर्णनच करता येणार नाही. आणि मी माझे 2 शब्द थांबवते. तर हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतो.